रसिक श्रोते हो, नमस्कार. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सर देशमुख. आज एका अनामिक लेखकाची कथा आपल्यासाठी घेऊन आलो आहे. पेन्शनचा चेक आणि पोळपाट. तर ऐकूया आजची ही अनामिक लेखकाची कथा. पुण्यात जोशी कुटुंब राहायचं. बाबा सुरेशराव बँकेत मॅनेजर. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाले. पेन्शन 45,000. सकाळी पेपर, संध्याकाळी क्लब, रविवारी टी व्ही. आयुष्य सेट झालं. आई सुमित्रा, वय 58. नोकरी नाही, पगार नाही, रजा नाही, सुट्टी नाही, पेन्शन तर नाहीच नाही. सकाळी 5ला उठायची, रात्री 11ला झोपायची. नाव होतं हाऊसवाईफ, पण काम होतं हाऊस CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मुलगा अमेरिकेत, मुलगी लग्न होऊन मुंबईला. घरात दोघंच, पण आईचं काम तेवढंच. निवृत्तीनंतर 2 वर्षांनी बाबांना हार्ट अटॅक आला. 3 दिवस हॉस्पिटल. आईनं रात्र जागून सेवा केली. बाबा घरी आले. डॉक्टर म्हणाले, आता पूर्ण आराम, काम नको. बाबा आराम करू लागले. पण आई सकाळी 6ला उठून बाबांसाठी गव्हाचा चीक, पथ्याचं जेवण, गोळ्या, तपासण्या, दुपारी भाजी चपाती, संध्याकाळी फळं, रात्री खिचडी. बाबा म्हणायचे, अगं तू पण आराम कर, आता आपण दोघंही निवृत्त. आई हसायची, अहो तुम्ही बँकेतून निवृत्त झालात, मी आईपणातून कधी निवृत्त होऊ. पोरगा अमेरिकेत आहे, पण त्याची आवडती पुरणपोळी मी आजही करते, फ्रीजमध्ये ठेवते. वाटतं कधीतरी येईल. पोरगी म्हणते, आई नको करू त्रास. पण तिच्या बाळणपणात मीच 3 महिने खिचडी शिजवली. तुम्ही आजारी आहात, तुमची औषधं कोण देणार. आईची ड्युटी मरेपर्यंत असते हो. तिला VRS नाही मिळत. 20 वर्षानंतर 80वा वाढदिवस. बाबा 80 वर्षांचे झाले. पेन्शन चालू, तब्येत ठणठणीत. आई 78 वर्षांची. कंबर वाकली, गुडघे दुखतात, डोळ्याला कमी दिसतं, पण सकाळी 5ला उठतेच. बाबांच्या वाढदिवसाला मुलगा अमेरिकेहून आला, मुलगी मुंबईहून. मोठी पार्टी, केक, फुगे, फोटो. सगळे म्हणाले, बाबा 80ला पण कसे तरुण दिसतात ना. बाबा हसले, सगळं श्रेय तुमच्या आईचं, तिनं जपलं. जेवणाची वेळ झाली. टेबलावर 12 पदार्थ, पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भाज्या, पापड, लोणचं. मुलगा म्हणाला, आई तू केटरर लावला आहेस का, एवढं कसं केलंस. आई हळूच म्हणाली, नाही रे, रात्री 2 वाजता उठून केलं. तुम्ही 5 वर्षांनी आलात ना, वाटलं आवडीचं खायला घालावं. तेवढ्यात आई चक्कर येऊन पडली. हॉस्पिटल, ICU. डॉक्टर म्हणाले, अतिश्रम, शरीर थकलंय, हार्ट वीक आहे. बाबा ICUच्या बाहेर रडत बसले. म्हणाले, डॉक्टर मला घ्या, तिला सोडा, मी निवृत्त आहे, तिची ड्युटी अजून संपली नाही. मुलगा बाबांचा हात धरून म्हणाला, बाबा तुम्ही 60ला पेन्शन घेतली, आईनं 78 वर्ष नोकरी केली, पगार 0, ओव्हरटाईम 24 तास, आणि आजही ती रिझाईन करत नाही. कारण बाबा आई या पोस्टला रिझाईन नसतंच. 3 दिवसांनी आई गेली. शेवटचा शब्द. जाताना आई बाबांचा हात हातात घेऊन म्हणाली,
अहो, मी जाते, पण काळजी करू नका. फ्रीजमध्ये 8 दिवसांची भाजी करून ठेवली आहे. चपात्या डब्यात आहेत. तुमच्या गोळ्या कपाटात क्रमानं लावल्या आहेत. चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोराच्या आवडीची शंकरपाळी केली आहेत. त्याला द्या. आणि हो, तुळशीला रोज पाणी घाला. मी नाही टाकू शकणार आता. बाबा हमसून हमसून रडले. अगं, तू गेल्यावर मी काय करू? मी तर काहीच करू शकत नाही. आई डोळे मिटत म्हणाली, तुम्ही काही करू नका, फक्त आठवण ठेवा. आठवण ठेवा, तुमच्या बायकोला निवृत्ती मिळाली नाही. कारण तिनं संसार नावाची सरकारी नोकरी केली होती, जिथं डेथ हाच रिटायरमेंटचा दिवस असतो. आई गेली, पण फ्रीज 8 दिवस भरलेला होता. बाबांनी पहिल्यांदा पोळपाट हातात घेतला आणि पहिली पोळी जळली. जळताना डोळ्यात पाणी आलं. अरे, 78 वर्षे ही बाई जळत होती, पण आम्हाला गरम पोळी देत होती. मित्रहो, या कथेचे 5 काळजाला भिडणारे बोध आहेत. 1. बाबा निवृत्त होतात, आई विसर्जित होते. बाबांना पेन्शन, गौरव समारंभ, शाल श्रीफळ मिळतं. आईला काय मिळतं? तू दिवसभर करते काय घरी? हा प्रश्न. निवृत्तीनंतर बाबांचं काम संपतं. आईचं काम दुप्पट होतं. नवऱ्याची सेवा प्लस घर. दुसरा बोध, आईचा पगार नसतो म्हणून किंमत नसते का? जर आईच्या 24 तास कामाचा पगार मोजला तर महिना 1,00,000 होईल. बघा, कुक 15,000, मोलकरीण 8,000, नर्स 25,000, टीचर 20,000, मॅनेजर 30,000. बरोबर आई. पण आपण तिला फुकट समजतो. माझी आई काही करत नाही. सगळ्यात मोठं खोटं. ती सकाळी उठून तुमचा डबा करते म्हणून तुम्ही ऑफिसला जाता. ती गोळ्या देते म्हणून बाबा 80 वर्ष जगतात. ती दिसत नाही, पण तिच्यामुळं घर चालतं. वीज दिसत नाही, पण वीज गेली की कळतं. चौथा बोध, आईला रजा हवी असते, पेन्शन नाही. आईला महिन्यातून 1 दिवस सुट्टी द्या. तिला म्हणा, आज तू झोप, जेवण मी करतो. ती 40 वर्ष तुमच्यासाठी राबली. तुम्ही 1 दिवस तिच्यासाठी राबा. तिची निवृत्ती तुम्हीच देऊ शकता. 5. मृत्यूनंतर फोटोला हार घालू नका. जिवंतपणे हाताला फोड येऊ देऊ नका. आई गेल्यावर मिस यू आई स्टेटस टाकू नका. ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्या हातातला पोळपाट घ्या, कारण मेल्यावर स्वर्गात पोळपाट मिळत नाही आणि तुम्हाला पोळी करता येत नाही. मित्रहो, शेवटचा मंत्र प्रत्येक मुलांना ऐकावा. बाबा रिटायर होतात तेव्हा बँक पेन्शन देते. आई रिटायर होत नाही, कारण तिला मरण पेन्शन देतं. बाबा थकले की आराम करतात. आई थकली तरी स्वयंपाक करते, कारण पोटाला सुट्टी नसते. जगात एकच नोकरी आहे जिथं डेडलाईन म्हणजे डेथ, आणि ती नोकरी म्हणजे आई पण.
तिला म्हणा, आई, आजपासून तू निवृत्त, कारण तू 40 वर्ष काम केलंस. आता आमची ड्युटी आहे. मित्रहो, ही कथा ऐकून जर आपल्या डोळ्यात पाणी आलं असेल तर ते पाणी वाया घालवू नका. आजच आईला फोन करा आणि फक्त 3 शब्द बोला. आई, दमलीस का ग? बस, तिचा 40 वर्षांचा थकवा तुमच्या 3 शब्दात निघून जाईल. फक्त 3 शब्द. पेन्शनचा चेक आणि पोळपाट. अनामिक लेखकाची ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मी या लेखकाला समर्पित करतो. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख आपला निरोप घेतो. आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186 हा माझा व्हॉट्सअप नंबर. आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.